विद्यार्थ्यांनो, एक्झरसाइज 6.1 ट्रिग्नोमेट्री आपण 5th एक्झाम्पलपर्यंत आलो होतो. आता मी 6th एक्झाम्पल घेतो आहे. 1/sec थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला सेक थीटा प्लस टॅन थीटा. त्याचं सोल्युशन असं आहे 1/sec थीटा मायनस टॅन थीटा. आता इकडे काही बेसिक रेशो साईन कॉस वगैरे नाही आहे, सेक आणि टॅनच आहे. तर एक काम करू, याच्या कॉन्जुगेट म्हणतो मी, म्हणजे सेक थीटा मायनस टॅन थीटाला आपण मल्टिप्लाय करू याच्या कॉन्जुगेटनी. कॉन्जुगेट शब्द वापरतो आहे मी. इथे मायनस असेल तर इथे दोघांच्यामध्ये प्लस, सेक थीटा प्लस टॅन थीटाने मल्टिप्लाय करतो याला मी. मग खाली जर सेक थीटा मायनस टॅन थीटाला सेक थीटा प्लस टॅन थीटाने मल्टिप्लाय केला तर वरसुद्धा मला सेक थीटा प्लस टॅन थीटाने मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम टर्मने मी मल्टिप्लाय केलं तर वरती येईल 1/sec थीटा प्लस टॅन थीटा, म्हणजे सेक थीटा प्लस टॅन थीटा. पण खाली पहा, ज्या दोघांचा डिफरन्स आहे त्याच दोघांची सम आहे, म्हणजे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, किंवा फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. ज्या दोघांची सम त्याच दोघांचा डिफरन्स. तर हा प्रॉडक्ट जो आहे या दोघांचा फॉर्म्युल्यामध्ये बसतो फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर, म्हणजे सेक थीटाचा म्हणजे सेक स्क्वेअर थीटा. फर्स्ट टर्म आहे सेक थीटा, तर फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. आता आयडेंटिटीज पार्ट असतील तुमच्या, तर वरती तर सेक थीटा प्लस टॅन थीटा भेटेल. पण आयडेंटिटीज पार्ट असतील तर सेक स्क्वेअर थीटामधून टॅन स्क्वेअर थीटा जर मायनस झाला तर उत्तर असतं 1, जे आपल्याला मिळालं इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा. म्हणजे आपलं प्रूव्ह झालं, दॅट इज 1/sec थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा इज प्रूव्ड. आता आपण 7th एक्झाम्पलकडे जाऊ. 7th एक्झाम्पल ॲक्च्युअली असं दिलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये की सेक रेस टू पॉवर 4 थीटा मायनस कॉस रेस टू पॉवर 4 थीटा इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला 1 - 2 कॉस स्क्वेअर थीटा. तर ॲक्च्युली हे एक्झाम्पल जे आहे हे पुस्तकातलं जे आहे ते चुकीचं एक्झाम्पल आहे. इनकरेक्ट प्रॉब्लेम हा इन टेक्स्ट बुक. हा करेक्टेड असा आहे टू प्रूव्ह दॅट इथे सेक जे आहे याच्या जागी साईन पाहिजे आहे, म्हणजे साईन रेस टू पॉवर 4 थीटा मायनस कॉस रेस टू पॉवर 4 थीटा इक्वल टू 1 - 2 कॉस स्क्वेअर थीटा. इथे सेकच्या जागी साईन हवा आहे, सेक रेस टू पॉवर 4 थीटाच्या जागी साईन रेस टू पॉवर 4 थीटा. सोल्युशन घेतो मी आता याचं. LHSला सोडवत नेतो आपण RHSपर्यंत. आपली पद्धत असते प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की LHS इक्वल टू RHS. तर LHS घेतो आपण, साईन रेस टू पॉवर 4 थीटा मायनस कॉस रेस टू पॉवर 4 थीटा इक्वल टू, तर साईन रेस टू पॉवर 4 थीटाला लिहितो मी साईन स्क्वेअर थीटाचा होल स्क्वेअर, 2 × 2 4 होतील, मायनस कॉस रेस टू पॉवर 4 थीटाला लिहितो मी कॉस स्क्वेअर थीटाचा होल स्क्वेअर. आता बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर याचं एक्सपान्शन असते फर्स्ट टर्म म्हणजे साईन स्क्वेअर थीटा प्लस फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, म्हणजे फर्स्ट टर्म आहे तुमची साईन स्क्वेअर थीटा प्लस सेकंड टर्म आहे तुमची कॉस स्क्वेअर थीटा इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. आता तुम्हाला माहीत असेल ही आयडेंटिटी, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 होत आहे, 1 × साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा.
आता 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. 1 याला मल्टिप्लाय केलं तेच भेटेल. आता बा 2 प्रूव्ह जे आहे ही जी राईट हँड साईड आहे याच्यामध्ये कॉस आहे, फक्त साईन नाही आहे. तर हे साइन स्क्वेअर थिटा जे आहे याला मी हटवतो आता, इथे कॉस आणतो. तर साइन स्क्वेअर थिटा म्हणजे असतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटाला लिहिलं मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि पुढे आहे मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे झालं 1 आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे प्रूव्ह झाला आपला, दॅट इज साइन रेस टू पॉवर 4 थिटा मायनस कॉस रेस टू पॉवर 4 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा इज प्रूव्ड. मी आता 7th एक्झाम्पलकडे येतो. 7th एक्झाम्पल आहे 7 झालं आपलं. 8कडे येतो. सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 8th एक्झाम्पल आहे. प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर इकडे पहा सेक टॅन आहे आणि इकडे साइन कॉस आहे. तर या रेशोंना आपण साइन कॉसच्या भाषेमध्ये आलो. तसं पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू सेक थिटाला लिहितो मी बेसिक रेशो आहेत साइन आणि कॉस. तर त्या बेसिक रेशोमध्ये मी आणतो सेक थिटाला 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटा जे आहे टॅन थिटाला लिहितो मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता या दोघांचंही डिनॉमिनेटर सेम आहे. त्यांच्या समचं डिनॉमिनेटर येईल कॉस थिटा, न्यूमरेटर येईल 1 प्लस साइन थिटा. आता तुम्हाला 2 प्रूव्हमध्ये पहा, वरती कॉस थिटा आहे आणि खाली 1 मायनस साइन थिटा आहे. खाली 1 मायनस साइन थिटा पाहिजे तुम्हाला. तर एक काम करू, आता हे जे एक्सप्रेशन मिळालं याची जी व्हॅल्यू ही मिळाली, तर या कॉस थिटाला आपण 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करू. खाली आपल्याला 1 मायनस साइन थिटा आणायचा आहे, तर 1 मायनस साइन थिटाला मल्टिप्लाय करू. मग वर जो न्यूमरेटर आहे 1 प्लस साइन थिटा यालासुद्धा आपल्याला 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करावं लागेल. आता याच्या पुढे घेतो मी इथेच संपू आपण या प्रॉब्लेमला. आता पहा, इथे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ज्या दोघांची सम आहे त्याच दोघांचा डिफरन्स आहे. म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म याचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म आहे तुमची साइन थिटा त्याचा स्क्वेअर, साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा अपॉन याला राहू देऊ आपण इथे कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता 1चा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा अर्थ होतो कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता या कॉस थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटामधल्या एकाला भाग जाईल आणि आपल्याला भेटेल यांनी कॉस स्क्वेअर थिटामधल्या एकाला भाग जाऊन आपल्याला भेटेल कॉस थिटा. या खालच्यानी वरच्या एकाला भाग गेला म्हणजे वरती कॉस थिटा राहिला आणि खाली राहील 1 मायनस साइन थिटा. अशा मग खाली लिहायचं तुम्ही की दस सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा इज प्रूव्ड. हे आपलं 8th एक्झाम्पल झालं. 9th एक्झाम्पल आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. आता मी 10th एक्झाम्पलकडे येतो. हे लेंदी एक्झाम्पल आहे. असे लेंदी एक्झाम्पल विचारतात परीक्षेला 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स. तर हे जरा समजून घ्या नीट, स्टेप्स लक्षात घ्या याच्या. इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे साइन ए इंटू कॉस ए. आता बाई हे रेशो जे आहेत इकडचे जे राईट हँड साईडचे रेशोज आहेत हे तुमचे बेसिक रेशोज आहेत साइन कॉस, आणि हे आहेत टॅन कॉट वगैरे. तर याला मी स्टेप बाय स्टेप कसं सोडत नेतो ते जरा लक्षात घ्या. टॅन ए अपॉन पहिले ते ही स्टेप लिहितो लेफ्ट हँड साईड 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. फॉर्म्युले जर पाठ असतील तर खूप सोपं पडेल.
आता पहा इथे टॅन एला टॅनच ठेवतो मी आणि 1 + टॅन स्क्वेअर म्हणजे असते सेक स्क्वेअर. 1 + टॅन स्क्वेअर, टॅन स्क्वेअरमध्ये कोण एखाद्या अँगलच्या टॅन स्क्वेअरमध्ये 1 मिळवला तर तो सेक स्क्वेअर होतो. तर 1 + टॅन स्क्वेअर आहे म्हणजे असते सेक स्क्वेअर आहे आणि याचा होल स्क्वेअर आहे प्लस कॉट ए अपॉन, तुम्हाला माहीत आहे कोसेक स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअरमध्ये रिलेशन असते. कोसेक स्क्वेअर इम्पॉर्टंट असतो, कॉट स्क्वेअरमध्ये मोठा असतो. कॉट स्क्वेअरमध्ये 1 मिळवला तर कोसेक स्क्वेअर भेटतो. तर 1 + कॉट स्क्वेअर ए म्हणजे कोसेक स्क्वेअर ए होते आणि त्याचा हा होल स्क्वेअर आहे. तर पुढे सरकू आणखी, टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर एचा स्क्वेअर म्हणजे एक ब्रॅकेटमध्ये आहे 2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे 2 × 2 4 होतील म्हणजे सेक रेस टू पॉवर 4a प्लस कॉट ए अपॉन, इथे पण तेच होईल 2 × 2 4 होतील म्हणजे कोसेक रेस टू पॉवर 4a. आता आपण याला असं लिहून घेऊ. आता मी यांना बेसिक रेशोमध्ये आणतो. टॅन ए चा अर्थ होतो साइन ए अपॉन कॉस ए. सेक रेस टू पॉवर 4a म्हणजे 1 अपॉन कॉस रेस टू पॉवर 4a. बेसिक रेशोमध्ये आणतो या दोन्ही रेशोला. कॉट ए म्हणजे असतं कॉस ए अपॉन साइन ए आणि कोसेक म्हणजे असतं 1 अपॉन साइन. कोसेक रेस टू पॉवर 4a म्हणजे 1 अपॉन साइन रेस टू पॉवर 4a. आता हे जे डिव्हिजन आहे याला आपण सॉल्व करू. तर हे आहे साइन ए अपॉन कॉस ए. आता बघा या भागिलेला मी गुणाकारात कन्वर्ट करतो. डिवायडेड बायला इंटू जर केलं तर हे उलटं होईल. मग ज्याने भागतो आपण, डिवायडेड बायला जर इंटू करायचं असेल तर ज्याने आपण भागतो त्याला उलटं करावं लागेल. म्हणजे होईल कॉस रेस टू पॉवर 4a बाय 1. डिव्हिजनला मी मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं. प्लस इथे पण तेच करतो आम्ही, कॉस ए अपॉन साइन ए इंटू डिवायडेड बायला मी करतो इंटू आणि हे 1 अपॉन साइन रेस टू पॉवर 4a होईल साइन रेस टू पॉवर 4a अपॉन 1. आता पहा या कॉस एनी एक कॉस रेस टू पॉवर 4a मधल्या एकाला भाग जाईल आणि इथे येईल कॉस क्यूब ए आणि साइन एनी साइन रेस टू पॉवर 4a हे साइन ए इंटू साइन ए इंटू साइन ए इंटू साइन ए याच्यामधल्या एकाला भाग जाईल म्हणजे इथे राहील साइन क्यूब ए. म्हणजे आपल्याला भेटेल साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए. आता पहा इथे साइन ए दोन टर्म्स आहेत इथे साइन ए इथे साइन क्यूब ए आहे. मग साइन ए आणि साइन क्यूब एमधून साइन ए कॉमन निघेल आणि इथे कॉस क्यूब ए आहे इथे कॉस ए. कॉस क्यूब आणि कॉस ए यांच्यातून कॉमन निघेल कॉस ए. या दोन टर्ममधून मी साइन ए कॉस ए कॉमन काढला. तर इथे साइन ए काढला आणि एक कॉस ए काढला म्हणजे राहील कॉस स्क्वेअर ए प्लस आणि इथून एक साइन ए एक कॉस ए काढला आहे तुम्ही बाहेर आणि साइन क्यूबमधला एक काढला तुम्ही साइन ए बाहेर काढला म्हणजे इथे राहील साइन स्क्वेअर ए. आता पहा कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए किंवा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए यांची बेरीज असते 1. जे एखाद्या अँगलचा साइनचा रेशो प्लस त्याच अँगलचा कॉसचा रेशो. कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए किंवा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए याची बेरीज 1 असते. म्हणजे आपल्याला राहिलं साइन ए इंटू कॉस ए इंटू हा ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजेच आपल्याला मिळालं साइन ए इंटू कॉस ए. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलं. दस टॅन ए अपॉन 1 + टॅन स्क्वेअर एचा होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 + कॉट स्क्वेअर एचा होल स्क्वेअर इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए इज प्रूव्ड. आता आपण येऊ नेक्स्ट एक्झाम्पलकडे. ते एक्झाम्पल आहे 11th एक्झाम्पल आहे सेक रेस टू पॉवर 4a इंटू 1 मायनस साइन रेस टू पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए
इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला 1, म्हणजे प्रूव्ह करायचं आहे याची व्हॅल्यू 1 येते. तर लेफ्ट हँड साईडला सोडवत नेऊ राईट हँड साईडपर्यंत. सोल्युशन पहिल्यांदा ही स्टेप लिहून घेतो. सेक रेज टू पॉवर 4a 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इक्वल टू, आता या सेक रेज टू पॉवर 4a ला लिहितो मी. सेक म्हणजे 1/cos असते, तर सेक रेज टू पॉवर 4a म्हणजे 1/cos रेज टू पॉवर 4a. ही पहिली टर्म झाली. इंटू करतो मी आता इथे. तर 1 मायनस साइन स्क्वेअर ए जे आहे हे 1 मायनस साइन रेज टू पॉवर 4a सॉरी, याचा मी आता फोड करतो. 1ला लिहितो 1चा स्क्वेअर ब्रॅकेट घेतो मायनस साइन रेज टू पॉवर 4a ला लिहितो साइन स्क्वेअर एचा होल स्क्वेअर मायनस 2 इंटू आणि टॅन स्क्वेअर एला लिहितो साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता हे मधलं सोडवू आपण. इक्वल टू 1/cos रेज टू पॉवर 4a. मी कसं सोडत नाही तो त्याला पाहता. आता इथे पहा, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर असतात. फर्स्ट टर्म म्हणजे 1, फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एचा स्क्वेअर. तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म आहे 1 प्लस सेकंड टर्म आहे साइन स्क्वेअर ए इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म आहे 1 मायनस सेकंड टर्म आहे साइन स्क्वेअर ए आणि पुढे आहे मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. तर पुढे सरकू आपण 1/cos रेज टू पॉवर 4a इंटू, आता हे 1 प्लस साइन स्क्वेअर ए असंच राहील 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एला लिहितो मी कॉस स्क्वेअर ए मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर. आता बघा कॉस स्क्वेअर एनी हे इंटू आहेत तिन्ही टर्म्स. तर कॉस स्क्वेअर एनी कॉस रेज टू पॉवर 4a मधल्या दोघांना भाग जाईल. इथे 2 आहेत. कॉस स्क्वेअर ए म्हणजे कॉस ए इंटू कॉस ए आणि कॉस रेज टू पॉवर 4a. कॉस स्क्वेअर एनी कॉस रेज टू पॉवर 4a मधल्या दोघांना भाग जाईल म्हणजे इथे राहील कॉस स्क्वेअर ए. म्हणजे पुढची स्टेप असेल आपली, इथे लिहितो 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए आणि मायनस हे 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग आता इथे ही सम हा डिफरन्स घेऊ आपण. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए, म्हणजे समचा डिनॉमिनेटर होईल मग या डिफरन्सचा डिनॉमिनेटर होईल मग कॉस स्क्वेअर ए आणि डिफरन्सचा न्यूमरेटर होईल 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता इथे 1 प्लस, आता या दोघांमधून आपण साइन स्क्वेअर एला कॉमन काढू. साइन स्क्वेअर ए इथून काढला म्हणजे 1 राहील मायनस इथून साइन स्क्वेअर ए राहिला म्हणजे 2 येईल. अपॉन कॉस स्क्वेअर ए 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू मायनस 1 मायनस 2 म्हणजे इथे कॉस स्क्वेअर 1 प्लस इंटू मायनस मायनस साइन स्क्वेअर इंटू 1 म्हणजे साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए आणि 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे असते कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1. दस
हे 2 एक्झाम्पल्स जे आहेत नीट समजून घ्या तुम्ही हे शेवटचे. सेक रेज टू पॉवर 4a इंटू 1 मायनस साइन रेज टू पॉवर 4a मायनस 2 tan square a इक्वल टू 1 इज प्रूव्ड. इथे आपण आता थांबवू.